आणि पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। जमाव पांगवण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांवर देखील या ठिकाणी दगडफेक झाली होती। परभणीमध्ये आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले होते। या पोलिसांवर दगडफेक सुद्धा या अनुयायांनी केली होती। आक्रमक आंदोलकांनी अनेक दुकानं आतापर्यंत पेटवल्याची माहिती मिळते आणि या आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक होती। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर यांच्याकडे। नाझीर, आत्ता नेमकी काय दृश्य आहेत, आटोक्यात आलंय का? आताची सध्याची स्थिती आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जो आहे त्या ठिकाणी काही आंदोलक जमलेले आहेत। मात्र त्यांच्या अपोजिट साईडला या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि अर्धसैनिक बल जे आहेत ते या ठिकाणी मांडून आहेत। मागं त्यांच्या जी आग लावण्यात आली होती ती आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे गाड्या दाखल आहेत आणि पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आहे। भीषण अशी परिस्थिती आहे। मधात काही ठिकाणी आगीचे अजून प्रकार झालेले आहे। आग आटोक्यात आणणं आणि आंदोलकांना पांगवणं असं दुहेरी काम या ठिकाणी पोलीस सध्या करत आहेत। पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल एसपी सुद्धा स्वतः या ठिकाणी हेल्मेट घालून या ठिकाणी आहे। आणि थांबवते सचिन खरात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आरपीआयचे। सचिनजी, आपण इथे पाहतोय की आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली, मात्र त्याला आता हिंसक वळण लागले। तुम्ही काय आवाहन कराल यामध्ये? मुळात काल संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणीमध्ये जो पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर संविधानाची एक प्रत आहे, परंतु या प्रतीचा काहीतरी अपमान केला आणि हे अत्यंत चुकीचं केलेलं आहे ज्यांनी कुणी केलेलं आहे। याचा आंबेडकरी समाज निषेध केलेला आहे, आंबेडकरी समाजाने, आणि आम्ही आमच्या पक्षातर्फे निषेध केला आहे। परंतु या मातेपुरीला तर अटक झालेली आहे, परंतु या मातेपुरीच्या मागे नेमकं कोण आहे, या समाज कंटकाच्या मागे नेमकं कोण आहे, अशी मागणी सुद्धा समाज करताना दिसत आहे। म्हणून मी आणि आज समाजाने एक तीव्र आंदोलन केल्याचं आपल्या माध्यमातून बातमी समजत आहे। मी समाजाला आवाहन करतो की संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे, त्यामुळे आपण या देशामध्ये कायदा मानतो, संविधान मानतो। प्रत्येकाला मी आवाहन करतो की आपल्याला ज्या आरोपीला अटक केलेला आहे त्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, त्याच्या मागे कोण आहे त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र नक्की सचिनजी। तरी थेट दृश्य आपण पाहतो परभणीमधली घटनास्थळावरून TV9 मराठी थेट दृश्य तुम्हाला या ठिकाणी दाखवते। आमचे प्रतिनिधी नाझीर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणाहून पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अजूनही आंदोलन या ठिकाणी आक्रमक होते। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आली आहे। दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर यांच्याकडे। नाझीर, ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आंदोलक अजूनही रस्त्याच्या पलीकडे आहेत, तिथून हटण्यास तयार नाहीत। नक्कीच निखिल, आपण पाहतोय आता आंदोलक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणाहून पुढे येत त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवरती थेट दगडफेक केली आहे आणि त्यामुळे पोलीस या ठिकाणी थोडं मागे सरकलेले आपल्याला दिसून येत आहेत। मात्र अद्याप ही दगडफेक सातत्याने आंदोलकांकडून या ठिकाणी सुरू आहे आणि पोलीस अश्रुधाराच्या नळकांड्या फोडत आहेत। मात्र काही वेळ थांबल्यानंतर आता दृश्यांमध्ये आपण पाहतोय आता महिला देखील समोर आलेल्या आहेत। महिलांकडून या ठिकाणी पोलिसांवरती धाव घेऊन त्यांच्या अंगावर जात असल्याचं चित्र आपण पाहतोय दृश्यांमध्ये। थेट TV9 आपल्याला दाखवते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलक या ठिकाणी आता पोलिसांच्या दिशेने पळून जात आहे, धावून जात आहे आणि पूर्ण परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर खरं तर आहे। पोलीस कधी मधी समोर येत आहे आणि आंदोलक मागे जात आहेत, मात्र आता आंदोलक या ठिकाणी पोलिसांच्या वरती धावून गेल्याचं दिसून येत आहे आणि पोलीस आता माघारी फिरलेले आहे। दंगलच्या गाड्या ज्या आहेत अग्निशमन विभागाच्या त्यांच्यावर दगडफेक होत असल्यानं तेही आता या ठिकाणी पळून जात आहे। थेट दृश्य नक्कीच नाझीर आणि TV9 सातत्याने ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। सध्या तरी परभणीमधली ही स्थिती, तर आंबेडकर अनुयायांकडून या ठिकाणी सकाळपासून बंदची हाक देण्यात आली होती, मात्र हे आंदोलन हिंसक झालेलं आहे। दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे, मात्र त्यांच्यावर देखील आंदोलकांकडून दगडफेक केली जाते। एका माथेफिरूकडून काल संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती।